शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम. इतके दिवस उत्सुकता खूप वाढली होती आणि अखेर मितवाचं ट्रेलर लॉन्च झालंय आणि काय दणक्यात लॉन्च झालंय. दिग्दर्शक आणि स्वप्नील जोशी दोघं माझ्यासोबत आहेत. पहिला प्रश्न स्वप्ना जोशींना. मितवाचं ट्रेलर लॉन्च झालं, खूप दणक्यात लॉन्च झालं आज आणि हे सगळे सेलिब्रिटी तुम्हाला सगळ्यांना साथ द्यायला पण आले होते. कशा पद्धतीने हा सगळा योग जुळून आलाय, इतके उत्तम स्टार्स आणि एवढा ग्रँड लुक याविषयी? खरं सांगायचं तर इथे आलेला प्रत्येक माणूस हा सेलिब्रिटी आहे, त्याहूनपेक्षा मोठा कलाकार आहे आणि त्याहून मोठे दे आर आवर वेलविशर्स. त्याच्यामुळे ते खूप छान वाटलं, कारण इतकी पॉझिटिव्हिटी, इतका सपोर्ट आहे बघून एक धीर येतो. कारण की थोडा नर्वसनेस असतो आपण घरी काही नवीन लॉन्च करत असतो तेव्हा. पण आय एम रिअली थँकफुल की सगळ्यांनी एवढा सुंदर सपोर्ट दिला. फ्रॉम शंकर एहसान लॉय, आमचे बाकीचे म्युझिक डायरेक्टर्स, इंडस्ट्रीतले फ्रेंड्स. आणि असं वाटतं की मितवा लॉन्च केला तेव्हापासून खूप सगळे मितवा आपल्या आयुष्यात आले असं वाटायला लागलंय. प्रेम, लग्न, कमिटमेंट हे सगळ्यावर माझा फार विश्वास नाही. माणूस या क्षणी जसा आहे तसं तो पुढच्या क्षणी असेल की नाही ह्याची गॅरंटी नाही. मग आयुष्यभराच्या प्रेमाची गॅरंटी कोणी का द्यायची? शिवम सारंग माणसं ओळखण्यात चुकत नाही, मुली ओळखण्यात तर नाहीच नाही. स्वप्ना जोशी आणि स्वप्नील जोशी यांचं एक अजब गजब ट्युनिंग आहे, त्याविषयी आज जाणून घ्यायचं. भाई आप बोलो. भाई कुछ नहीं, वी आर ब्रदर्स फ्रॉम डिफरंट मदर्स. म्हणजे ब्रदर्स. ब्रदर्स. कारण स्वप्ना माझी बहीण आहे. फक्त जेव्हा मी डाऊन असतो, लो असतो तेव्हा. अदरवाईज ती माझ्या भावासारखी. नो जेंडर बायस हिअर, भावासारखी. कारण मला माहिती आहे की नो मॅटर व्हॉट आय डू, नो मॅटर हाऊ रॉंग आय गो, कोणतरी आहे मागे धरून ठेवायला. सपोर्ट सिस्टीम आहे 24 चूक, बरोबर, चांगलं, वाईट ह्याच्या पलीकडे काही माणसं असतं जी तुमच्याबरोबर असतात. आय थिंक स्वप्ना इज लाईक दॅट. म्हणून मी म्हटलं की वी आर ब्रदर्स फ्रॉम डिफरंट मदर्स. दोन भाऊ म्हण, दोन बहिणी म्हण, काही म्हण, दॅट डझंट मॅटर बिकॉज वी बियॉन्ड दॅट. पण स्वप्ना इज फॅमिली अँड आम्ही गेली अनेक वर्ष असं म्हणतोय की एकत्र काम करूया. इट इज ओनली लक अँड डेस्टिनी की या सिनेमामुळे आम्ही एकत्र यावं. अँड व्हॉट अ ब्रिलियंट वे टू कम टुगेदर. आणि स्वप्नील आणि सोनाली हे कॉम्बिनेशन या सिनेमाच्या निमित्ताने समोर आलेलं आहे. सोनाली, स्वप्नील सोबत सध्या सगळ्यांनाच काम करायचं आहे, म्हणजे इज अ लाईक अ रिअली स्टार. आणि आत्ता हे कसं झालं, ह्या मितवाचा जो योग जुळून आला आहे, कसं हे कॉम्बिनेशन आहे? जसं आता स्वप्नील म्हणाला की स्वप्नीलला स्वप्नाताईबरोबर काम करायचं होतं, तसंच आम्हा दोघांनाही बरीच वर्ष काम करायचं होतं एकत्र. आणि आम्ही बऱ्याचदा भेटून बोललो की अरे यार कुछ करेंगे. पण लेट द राईट स्क्रिप्ट कम, लेट द राईट टाईम. अँड वन फाईन डे ही कॉल्स मी अप आणि सेज की सापडलं आहे मला, फायनली असं काहीतरी सापडलं जे आपण करायला हवं. आणि कट टू आय मीट स्वप्नाताई आणि मितवा हॅपन. मिस नंदिनी, जेव्हा मी रिसॉर्टमध्ये आलो तेव्हा तुम्ही मला इग्नोर केलं. शिवम सारंगला सवय नाही व्हायची. तुम्हाला बघण्यापेक्षा मला माझं अपॉइंटमेंट लेटर बघायला जास्त आवडेल सर. तू तिच्या प्रेमात वगैरे तर नाहीयेस ना? मितवा. मित्र, तत्वज्ञ, व्हॉट अड मितवा. तू माझी, मी तुझा. ट्रेलर लॉन्च जेव्हा झालेलं आहे, एक दणक्यात झालं ट्रेलर लॉन्च आणि तुमची थोडीशी कॅट फाईट पण रंगली, तुझी आणि प्रार्थनाची. तर काही शूटिंग दरम्यान असं काही झालेलं आहे का, तू सांगणार नाही आहेस? कॅट फाईट नव्हती, कारण नन ऑफ अस आर कॅट्स. पण ऍक्च्युली यू आर कॅट्स बट यू कॅन्ट फाईट. ही कॅट नक्की आहे. म्हणजे एवढं बोरिंग युनिट होतं आमचं. आम्हाला वाटलं होतं की एक सोनाली कुलकर्णी, एक प्रार्थना बेहरे असतील, आम्हाला जरा मजा बघायला मिळेल. पण ऑलमोस्ट 6 महिने झाले चित्रपटावर काम सुरू करून दोघी एक शब्दांनी भांडत नाहीत एकमेकांशी. बोर झालं आता मी आणि स्वप्ना की काही होतच नाही. म्हणजे जेव्हा बघावं तेव्हा गळ्यात गळे घालून फिरतात, जेव्हा बघावं तेव्हा एकत्र असतात. पण जोक्स अपार्ट, आय थिंक बॅक टू युअर क्वेश्चन. नाही, आम्ही दोघी खूप माती खात असतो, त्यामुळे एकमेकांची माती सावरायला आम्ही जातो. ती कॅटमधली क्वालिटी आमची आहे. काय चाललं? मगाशी जी कॅट फाईट झाली, कॅट फाईट बद्दल बोलतोय आम्ही. तू सांग आता, कशा रंगतात तुमच्या फाईट? तू आत्ता कुठल्या कॅट फाईट, आत्ता जे आज चाललं होतं त्याच्याबद्दल म्हणते? असं तर खूप काय काय चालत असतं, पण ती कॅट फाईट नाही आहे, डोंट वरी. पण तेच म्हणतीये, आम्ही दोघी मिळून ह्याच्याबरोबर फाईट करतो. म्हणजे ती तू आता काय कुठली फाईट म्हणतात त्याला?
पण असं काही नाही आहे. आम्ही प्लीज असं हे सगळ्या अफवा असतात की अशा 2 हिरोईन एका ठिकाणी काम करतात, एका बरोबर असतात किंवा खूप त्यांच्यामध्ये कॅट फाईट्स असतात आणि असं काही होत नाही. फक्त कॅट आईज आहेत आमचे. समजेल चांगला होता, समजेल प्लीज चांगला होता. यांचे कॅटिलाना आईज आहेत. जर प्रेम संपणारच आहे तर मग ते करायचं कशाला? चेहरा ओला केल्यावर डोळ्यातलं पाणी लपतं असं वाटतं का तुला? Say you love me. नो आय डोंट. ना त्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा. ना त्याचे काही बंधन व्हावे, तू ही रे माझा मितवा. या दोघींना शूट मध्ये तू कसं काय झेललंयस, हे सगळं प्रकरण कसं झेललंयस तू? नाही ॲक्च्युली मी झेललं नाही आहे. ॲक्च्युली स्वप्नाने झेललं आहे. कारण स्वप्नाचं टेम्परमेंट इतकं ब्रिलियंट आहे की समोरच्याला बरोबर कळतं कधी गप्प बसायचं, कधी स्वप्नात चिडले, काही न करता. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ स्वप्ना. सो आणि दोघींच्या तोंडावर मी सांगत नाही, पण दोघी जितक्या मस्तीखोर आहेत तितक्याच प्रोफेशनल आहेत, तितकंच उत्तम काम करतात दोघी आणि तितकंच सिरियस आहेत आपल्या कामाबद्दल. सो आय थिंक आम्ही खूप मजा केली आणि आम्ही तितकंच चांगलं आणि मेहनतीने काम पण केलं. सो आय थिंक इट वॉज ग्रेट फन वर्किंग. आणि आजच्या गाण्याविषयी बोलूया. एक काय दिल पे एक बेधडक गाणं खरंच समोर आलेलं आहे. हे गाणं आणि सिद्धार्थ महादेवांचा आवाज हे तुम्हाला सुचलं होतं असं कळलं, तर हे कसं काय? म्हणजे इथे एक गाणं असणं हे खूप जरुरी होतं, कारण की शिवम सारंगचं कॅरेक्टर इंट्रोडक्शन होतं आणि गाण्यापेक्षा जास्त चांगली दर इज नो अदर गुड वे की आपण कुठल्या कॅरेक्टरला एस्टॅब्लिश करावं. आणि जेव्हा हे स्क्रिप्ट लेवलवर विचार चालू होतं, लिरिक्स लिहिले गेले नव्हते, तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं. मी स्वप्नीला म्हटलं अरे सिद्धार्थ गायगा तेरे लिए, कारण सिद्धार्थ मी म्हणजे खूप माझं छान बॉन्डिंग आहे, शंकरचं तर आहेच. तर त्याच्यामुळे मी शंकरला जेव्हा मी सांगितलं की असं एक गाणं करायचं आहे आणि लिरिक्स ट्यून ठरायच्या आधी और वो सिद्धार्थ गायगा. अच्छा पक्का सिद्धार्थ गायगा, हां सिद्धार्थ गायगा. आणि ॲक्च्युली मग रेकॉर्डिंगच्या वेळेस मला खूप मजा आली की अरे बाबा धमाल. स्वप्नील जोशीच्या भूमिकेचं नाव आहे शिवम सारंग आणि त्यामुळे सत्यम शिवम सुंदरम आलेला आहे. एक्झॅक्टली. आणि ती लाईन यांनी दिलेली मॅडमनी. क्रेडिट्स आहेत सोनाली कुलकर्णी. थँक्यू. दिल फेक मी, अय्याश मी, बदनाम मी. मी माझ्या पर्सनल स्पेसमध्ये कसाही वागत असलो ना तरी माझ्या बिझनेस स्पेसमध्ये मी अत्यंत फोकस्ड आहे. मग किती वर्ष असाच राहशील एकटा? का तू आहेस की? सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं. सुचलं कसं ॲक्च्युली, इट्स अ ग्रेट थॉट, पण इट जस्ट हॅपन्स टू मी. मोठ्या गोष्टी अशाच होतात. त्यामुळे इंटेलिजन्स, ब्रिलियन्स आणि अशा गोष्टी मला होत राहतात. पण ॲक्च्युली सिरियसली सेईंग आम्ही जनरली गप्पा मारत होतो आणि Catchline पाहिजे होती आम्हाला एक. सो आय थॉट शिवम सारंग इज द नेम, सो वाय नॉट. आणि फॉर्च्युनेटली व्हेरी काइंड ऑफ देम की त्यांनी माझी आयडिया ॲक्सेप्ट केली. स्वप्नील अतिशय उत्तम गाणं झालेलं आहे आणि इतकं रॉकिंग सॉन्ग आहे हे. खरंच आता पार्टी मूड तयार झालेला आहे. दिस इज द ॲप सॉन्ग फॉर इट. फार धमाल केलीस तू गाणं. थँक्यू सो मच यार. आय थिंक मी दिसतोय त्यामुळे तुला माझी धमाल दिसते, पण लाईक ऑलवेज आय वॉन्ट टू शेअर द क्रेडिट विथ सुजित, आमचा कोरिओग्राफर, प्रसाद भेंडे ज्यांनी सुंदर ते चित्रीकरण केलं गाण्याचं. अर्थात शंकर एस लॉय फॉर गिविंग अस अ नंबर. त्यांचं पहिलं मराठी गाणं आहे आणि ते हे गाणं असावं. आणि सिद्धार्थ महादेवन ज्यांनी, जो आत्ता आघाडीचा हिंदीचा प्लेबॅक सिंगर आहे, त्यांनी स्वप्नासाठी गाणं म्हटलं. अर्थात स्वप्ना तिचं व्हिज्युअलायझेशन. या रोहित आमचा कॉस्ट्युम डिझायनर, स्टायलिस्ट, विनोद सरोदे माझा मेकअपमन, स्टायलिस्ट या फिल्मचा. या सगळ्यांच्या मेहनतीतनं तुम्हाला हे गाणं दिसतं, शिवम सारंग दिसतो आणि तो तुमच्यासमोर अवतरतो आणि तो तुम्हाला आवडतो. सो आय थिंक ह्याच्यात माझं एक काय म्हणू आपण खारीचा वाटा आहे. या सगळ्यांची मेहनत आहे, जी माझ्यावर केलेली मेहनत आहे आणि म्हणून मी सुंदर दिसतो. सो हे माझं क्रेडिट नाही, या सगळ्यांचं क्रेडिट. आय एम सो ग्लॅड की या सगळ्या मेहनतीचं चॅनलायझेशन माझ्या थ्रू झालं आणि हे गाणं तुमच्यासमोर आहे. सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं. इतकं फुटटॅपिंग गाणं. सोनाली तू नाही आहेस याचा भाग, काय वाटलंय? आणि प्रार्थना आहे त्याच्यात. नाही, मी पडद्यावर दिसत नाही आहे, पण मी मागे होते. शूटिंगला मी पूर्ण वेळ होते आणि आय एन्जॉयड इट बिग टाईम. आणि मिस केलं नाही केलं, कारण मी मागे केली, खूप मजा केली. आणि
मला असं वाटतं बॅक की एंड कोरिओग्राफी पण करत होते. छोटे छोटे त्यातले मूव सोनालने सांगितले, असं करा असं करा. इट्स अ टीम एफर्ट. सो मला असं वाटतं की आम्ही सगळेच इतके एकत्र आहोत की आमचं शूटिंग जरी नसायचं तरी आम्ही सेटवर असायचो. अपार्ट फ्रॉम दॅट मला असं वाटतं की ज्या पद्धतीने सावर रे लोकांनी ॲक्सेप्ट केले, 2 महिने झालेत गाणं रिलीज होऊन. इट्स अ सुपर हिट सॉन्ग आणि पीपल आर लव्हिंग इट. खूप व्ह्यूज आहेत. सावल्या फुलांच्या पावलेही फुलांची वाट हळवी वेचताना सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे. 1 लाख व्ह्यूज ऑन द व्हिडिओ आणि अबाउट 50,000 प्लस ऑन द लिरिक्सचा व्हिडिओ. सो ऑल इन ऑल सावर रे इज अबाउट 1.5 लाख प्लस व्ह्यूज. सो लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सो वी थॉट आता काय तर नानू बहीणची आणि स्वप्नाताईची आयडिया की पार्टी मूड आहे, पार्टी सॉन्ग आहे. सो गिव्ह देम वन मोर रिझन टू पार्टी. And we have Nanubai. Nanubai, please come here. You can't stay behind. Please come here. नानूबाईंच्या मते मितवा या वर्षातील सर्वात उत्तम अल्बम आहे, म्युझिक अल्बम. सो त्यांच्याकडनं जरा नानूबाई खूप सिनेमांचे प्रेझेंटर आहेत आणि ते या सिनेमाचे प्रेझेंटर आहेत. मी नानूबाईंना म्युझिकचं डिस्कशन चालू असताना मला दिसले म्हणून आवर्जून बोलायचं कारण असं की नानूबाई इज वन प्रोड्युसर माझ्या माहितीतला ज्याचा म्युझिकचा कान इतका ब्रिलियंट आहे की ते गाण्याचं 2 ओळी ऐकतात आणि सांगतात की ये ले लो, ये गाणं चलेगा. सो नॉट जस्ट द कमर्शियल सक्सेस, त्या गाण्याची वायबिलिटी, त्याचं लाईफ, त्याचं शेल्फ लाईफ आणि आय थिंक नानूबाईंचा खूप मोठा सहभाग आहे संपूर्ण चित्रपटात. नॉट जस्ट द म्युझिक. नानूबाई आमची स्ट्रेंथ आहेत आणि म्युझिकचा तू विषय काढलास म्हणून मी नानूबाईंना म्हटलं की ह्या प्लीज त्यांना विचार. सावर रे आणि रोमांसचा बादशाह 2 गाणी तर ऐकून आम्हीच असे फुल थक्क झालेलो आहोत त्याविषयी. ये दोनों गाने तो बहुत अच्छे हैं और एक सरप्राइज है जो भी आना बाकी है. फिल्म की जो और सरप्राइज अभी बाकी है. और एक सरप्राइज बाकी है और 4 गाने और बाकी है. एक फेज वाइज हम लोग रिलीज करते हैं जैसे हर गाने को पॉपुलैरिटी मिले, हर गाने को एक स्पेस मिले रेडियो स्टेशन पे, डिजिटल प्लेटफॉर्म्स पे, म्यूजिक चैनल्स पे. बेटर टू रिलीज one song. So I think by 10th of next month all songs will be released. उरले ना जगाचे ना स्वतःचे सोहळे हे जाणीवांचे बेणीवांचे फितूर झाले रात दिन तू सावर रे हो सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे. अनेक सरप्राईजेस बाकी आहेत त्यामुळे पुन्हा पुन्हा भेट होणार आहे. अजून नव्या सरप्राईजची वाट पाहतो. खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. सत्यं शिवं सुन्दरं